हॅलो. हॅलो. आर यू आउट ऑफ युअर माइंड? मला मीटिंगला असं तू एकट्याला पाठवलंस आणि आता फोनही उचलत नाहीयेस. काय करतेस काय तू? प्लॅनिंग. डील तर क्रॅक करणारच मी. ग्रेट डे. बॉसला काय सांगू? सांग मी 2 दिवस लिव्हवर आहे. भेटू 2 दिवसांनी. हॅलो शिखा. हॅलो हॅलो हॅलो. अरे यार, आता मला सुद्धा असं वाटतं मी कुठेतरी पळून जावं. हां बोला अशोक. एक हॅकिंगची केस आहे सर. दे कंप्लेंट पाठवून. कंप्लेंट नाही आहे सर. कंप्लेंट नाही असं कसं काय बोलतो आहेस? ब्लॅक मनीची केस आहे सर. कसं आहे अशोक, लोकल असो वा सायबर असो, आपल्याला कंप्लेंटशिवाय काही करता येत नाही. बघ, तुझा शोध तू चालू ठेव. ओके सर. जर तुला तो सापडला तर मला पण कळव. बघू आपण काय करायचं पुढं ते. ओके चालेल. हा बोल. एक खबर आहे सर. किती कामी येईल माहीत नाही. या केसचे डिटेल देऊन मी माझे काही खबरी सोडले होते. त्यातला एक खबरी त्या दिवसापासून एका माणसाला फॉलो करतो. त्याचं असं म्हणणं आहे की त्याचा एक केसशी संबंध आहे. हे असं नावगाव माहीत नसताना खबऱ्याच्या बोलण्यावरून आपण अरेस्ट करू शकत नाही. तुझी हॅकिंग टीम काय करते? सर त्याचे 14 आय डी निघालेत. मोस्टली फेक आहेत सगळे. सायबरच्या नवल्या सरांशी तुझं बोलणं झालं का? बोलणं झालं सर, पण सेम रिस्पॉन्स. कंप्लेंटशिवाय सर ते काहीच करू शकत नाही. सर म्हणून 8 वर्ष झालं माझ्यासोबत काम करतो. त्याने आजवर दिलेली 90% माहिती खरी ठरली आहे सर. सर तो एवढा कॉन्फिडन्सली सांगतो म्हणजे नक्कीच काहीतरी लीड आहे. सर प्लीज. अच्छा ठीक आहे, एक काम कर, आपली माणसं तयार ठेव, आपण रेड मारू, त्याचं एक्झॅक्ट लोकेशन काढ. येस सर. बाय द वे, आपल्या दोघांमध्ये ही डील कोणी क्रॅक केली हे कसं कळणार? सिंपल. जर तू ही डील क्रॅक नाही केलीस तर मी इथून निघून जाणार कायमचं. आणि इन केस जर तू ही डील क्रॅक केलीस तर तुला घेऊन जाणार कायमचं. अच्छा, म्हणजे ही डील हारण्यात जास्त फायदा आहे माझा. आय थिंक हेच ठरलं ना आपलं, की उद्या मी हा चेहरा परत नाही पाहणार.
ॲज यू विश. बट आय प्रॉमिस, या डेटनंतर तू हा चेहरा परत कधीच नाही विसरणार. तू घेतेस श्वास जो तो श्वास माझा तुला स्वप्नात छळतो तो भास माझा करतो धीर मला तो गंध तुझा हरवलो तुझ्यात असा राहिलो ना मी माझा. ओ बेबी आय, ओ बेबी आय, ओ बेबी आय लव्ह यू. तू क्रेज माझा, तू क्रेज माझा. तू दूर जाताना होते मनी बेचैनी. तूच सार जग माझं तुझ्या विण दुनिया सुनी. सावरीन मी ऐक ना जरा प्रेमाने तू घेन हातात हात माझा. ओ बेबी आय, ओ बेबी आय, ओ बेबी आय लव्ह यू. तू क्रेज माझा, तू क्रेज माझा. पाहतो माझ्यात मी चेहरा तुझा रंग तो माझ्यात जो तो रंग तुझा करतो बेधुंद मला तो स्पर्श तुझा
शिखा, तुला शांत झोपलेलं पाहून जायची इच्छा होत नव्हती, पण तुला मला परत पाहायचं नव्हतं. त्यामुळेच तू उठण्याआधी जावं लागलं. कोणीतरी लाईफमध्ये येणार आणि माझी प्रायव्हसी डिस्टर्ब करणार, हे माझ्या मनाला पटतच नव्हतं. म्हणून कमिटमेंट नको होती मला, कसलीच, कोणासोबतच. म्हणूनच तुला नाव नाही सांगितलं मी. असाच आहे मी. मला वाटायचं मी एकटाच असा आहे, पण तुला भेटल्यावर कळलं जगात अजून एक प्राणी आहे, असाच माझ्यासारखा. पण तू लाईफमध्ये आल्यावर मला प्रायव्हसीची रिअल व्हॅल्यू कळली. अचानक तुझ्यासोबत असताना मला माझीच प्रायव्हसी जास्त आवडायला लागली, जास्त सुंदर वाटायला लागली. तुझ्या कॉन्फिडन्सने माझ्या रूममध्ये आली. मला आधी वाटलं तुझ्यासाठी हे डेटिंग वगैरे कॉमन गोष्ट असेल, पण तुझ्या मनातला तो गोंधळ, तुझ्या नजरेतली ती अस्वस्थता, त्या हातांचं थरथरणं सांगून गेलं की तू ही तुझी प्रायव्हसी पहिल्यांदा शेअर केली. अँड आय वॉज दॅट लकी गाय. त्यामुळे मीही इतकी स्पेशल डेट कधीच नाही विसरू शकणार. शिखा, मी माझं मत तुझ्यावर नाही लादू शकत. सो जर तुझं मत कधी बदललं, तुला जर कधी मला पाहावंसं वाटलं, तर बस डोळे बंद करून मनापासून मला बोलव. मी समोर असेन. आय विल वेट फॉर यू. पण आत्ता जावं लागेल. बाय. टेक केअर. ए हॅलो, कोण आहात कोण तुम्ही? अरे असं तुम्ही असं घुसू शकता घरामध्ये? तुम्ही कोण आहात आणि हे घर तुमचं आहे? शिखा इनामदार. शिखा इनामदार. आता मी विचारू शकते तुम्ही कोण आहात? मी इन्स्पेक्टर SP दातार. आता मला सांगा, कोण होता तो? कुठे गेला? कोण तो? तोच ज्याच्यासोबत तुम्ही इथे डेटवर होता, राईट? हा, मग तुम्हाला माहिती असेल ना तो कोण होता? आम्हाला नक्की माहिती आहे की तो एक क्रिमिनल आहे. आता तुम्ही आम्हाला सांगणार तो कोण होता, कुठून आला आणि कुठे गेला? मी चला सुरू करा. कोण होता तो? कुठे गेला? हे बघा, जे काय खरं आहे
ते बऱ्या बोलानं बोलून मोकळे व्हा, नाहीतर क्रिमिनल पार्टनर म्हणून सगळी केस तुमच्यावर टाकावी लागेल. पण मी नाही त्याची पार्टनर. हो, ते तुम्हाला माहिती आहे, पण बाहेर जगाला काहीच माहित नाही. जगाला तेच कळेल जे आम्ही सांगू. तेव्हा तुम्ही जर तोंड उघडलं नाही तर तुमचं काय होईल हे तुम्ही बघा, आणि केसचं काय करायचं ते आम्ही बघतो. बघा, अजूनही संधी आहे. सांगून टाका कोण होता तो, कुठे गेला. सिरियसली मला खरंच नाही माहिती तो कोण होता, कुठून आला होता, कुठे गेला. मला खरंच नाही माहितीये. ट्रस्ट मी, मला नाही माहितीये. तुम्ही घर मालकाला शोधा ना, सापडेल ना तो. विठ्ठलराव निंबाळकर. विठ्ठलराव निंबाळकर, वय 57, राहणार पुणे. हा बंगला त्यांचाच आहे, बंद असतो. एका अनोळखी जागी एका अनोळखी व्यक्तीसोबत तुम्ही डेटवर जाता? कॅन यू एक्सप्लेन? बरबाद आहे तुमची पिढी. ह्या अशा छोट्या छोट्या ॲडव्हेंचरसाठी आयुष्य दावणीला लावता तुम्ही. अरे आयुष्य काय इतकं स्वस्त आहे का की हातातून जाईल याची भीती नाही वाटत तुम्हाला? आपण कोणाशी मैत्री करतो हे साधं जाणून घेणं गरजेचं नाही वाटलं? उपयोग काय तुमच्या शिक्षणाचा? खूप हौस होती ना ॲडव्हेंचरची. 7 दिवस आहेत तुमच्याकडे. 7 दिवसात तो समोर आला पाहिजे, नाहीतर आयुष्याचं ॲडव्हेंचर कसं होईल कळणार पण नाही तुम्हाला. चला.